नागपंचमी आणि नागपंचमी स्पेशल आज बनवणार आहे आम्ही पुरणपोळ्या. तर सगळ्यांच्याच घरी शक्यतो नागपंचमीला पुरणपोळ्या बनवल्या जातात. महाराष्ट्रीयन लोक जे आहेत ते नागपंचमीला भरपूर पोळ्या बनवतात. तर इथे मी आज पुरणपोळ्या करणार आहे. तर तोच ब्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करत जा. तर ठीक आहे, चला आज आपण बघूयात पुरणपोळ्या आम्ही कशा बनवते. तर इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत. 2 एकदम मीडियम साईजचे आणि 2 छोटे कांदे आहेत आणि इथं अर्ध वाटी खोबरं असं घेतलेलं आहे आपल्याला मसाल्यासाठी. आणि इथे मी डाळ पातेल्यामध्ये शिजायला टाकलेली आहे. तर हा डाळ शिजताना आपण डाळ धुवून घेतो, तरीही याच्यावरती असा फेस होतो, तो काढून टाकायचा असतो. तर आता इथे मसाल्याचं वाटण्याचं सामान मी काढून घेतलेलं आहे, कांदा आणि खोबरं. आणि इथे डाळ पण शिजायला ठेवली आहे साईडला. तर ही डाळ मी टोपामध्ये शिजायला टाकण्याच्या अगोदर आहे ना, आपल्या कुकरमध्ये तिच्या 2 शिट्ट्या घेतल्या होत्या, जेणेकरून ती डाळ पातेल्यामध्ये चांगली शिजते. त्यानंतर मी मग 2 शिट्ट्या घेतल्यानंतर ती डाळ पातेल्यामध्ये शिजायला टाकली होती परत. तर आता हे कांदा आणि खोबरं याच्या व्यतिरिक्त आपल्याला ह्या मसाल्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर आणि काही लाल मिरच्या म्हणजे बेडगी मिरची किंवा लवंगी मिरची किंवा ह्या दोन्ही जर असेल तर अगदी बेस्ट. ह्या मसाल्यामध्ये वापरल्या ना तर मसाल्याची चव खूप वेगळी लागते. आपण बाकीचे तर मसाले टाकतोच पावडर वगैरे, पण हा मसाला तुम्ही एकदा करून बघा ट्राय. याची चव एकदम वेगळी लागते. तर आता इथं साईडला मी भात पण शिजायला ठेवला होता आणि आता डाळ मी एकदम मीडियम गॅसवरती ठेवते आहे शिजण्यासाठी आणि एका साईडला मसाला परतून घेणार आहे. तर आता हा मसाला परतण्यासाठी एकदम थोडंसं तेल टाकायचं. शक्यतो भाजून घेतलं तर एकदम चांगलंच आहे, पण थोडंसं तेल टाकायचं कारण तर मसाला परतला जात नाही चांगला. आणि एकदम स्लो गॅसवरती हा मसाला परतायचा, तरच आमटीची चव खरंच चांगली लागते. एकदम फास्ट गॅस करायचा आणि मसाला वरच्यावर परतून घ्यायचा, त्याच्यानी ना खरंच भाज्यांना चव कधीच चांगली येत नाही. आपली जुनी लोक नेहमीच आहारावरतीच भाज्या शिजवायची. अशा प्रकारे आपल्याला इथे सगळं हे ब्राऊन होईस्तोपर्यंत खोबरं परतून घ्यायचे. आणि साईडला डाळ पण शिजत आहे माझी. तर आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये असं दिसत असेल की मी व्हॉईस ओव्हर सेपरेट केलेला आहे, कारण की बॅकग्राऊंड व्हॉईस आल्यामुळे मला माझा व्हॉईस कट करावा लागला आणि मला नंतर व्हॉईस ओव्हर करावा लागला आहे. तर आता मी इथे लसूण पण सोलून घेत आहे. तर 1 ते 1.5 कांडी लसणाची ह्या मसाल्यासाठी मी यूज करत आहे, कारण आम्ही आमटी जास्त बनवतो. आणि लसूण हा मसाल्यात वेगळा टाकायचा आणि फोडणीसाठी आपल्याला सेपरेट ठेवायचा आहे. फोडणीमध्ये लसूण टाकलं ना लसणाची चव पूर्ण आमटीत उतरते आणि त्याने पण आमटी चांगली लागते. आणि त्या खोबरं चांगलं ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा पण परतून घ्यायचा आहे. आणि आता खोबरं तर चांगलं ब्राऊन झालं आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे एकदम स्लो गॅसवरती हे खोबरं परतले, त्यामुळं आतमधून पण हे खोबरं चांगलं परतलं गेलेलं असतं. आणि आता आपण हे खोबरं काढून घेऊयात. आणि आता टाकायचं हा कांदा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर हा मसाल्यात परतायला टाकायचा तव्यामध्ये. आणि ह्या आमटीचा जो मसाला असतो ना तो थोडा जास्तच असतो, कारण त्याने आमटी थोडी घट्ट पण बनते आणि चांगला लागतो हा मसाला. खूप कमी मसाला जर काढला ना ह्या आमटीसाठी तर आमटी पातळ पण होते आणि एवढी चविष्ट पण बनत नाही. हा पण कांदा आपल्याला एकदम स्लो गॅसवरती परतून घ्यायचा. आता इथे बघा तुम्हाला मी डाळ दाखवते, माझी डाळ पण चांगल्या प्रकारे शिजत आली आहे. कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेतल्यानंतर मी टोपात डाळ शिजायला टाकली होती, त्यामुळे पटकन डाळ शिजली जाते आणि छान डाळ अशी घट्ट बनते. आणि आता ही डाळ आपल्याला घ्यायची आहे. यातलं जे पाणी आहे या डाळीतलं आपल्याला हे सेपरेट एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आणि नंतर याचं पुरण बनवायचे. तर आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. डाळ इतकी छान शिजलेली, एकदम मऊ आणि पूर्ण गाळ झालेला आहे डाळीचा. अशा प्रकारे डाळी जर असतील ना तर पुरण पण खूप चांगलं बनतं. तर आता हे जे आहे यातलं काही डाळ आहे ना आपल्याला आमटीसाठीही ह्या पाण्यामध्ये काढून घ्यायची आहे थोडीशी. आमटीमध्ये ही जर डाळ टाकली तर आमटी खूप घट्ट होते आणि डाळीची पण चव चांगली आमटीमध्ये येते. तर अशाच प्रकारे आपल्याला आमटी बनवून घ्यायची. आता बाकीची उरलेली डाळ आहे तेही मी गाळून घेतलेली आहे यातलं पाणी, जेणेकरून आपलं जे पुरण बनवायचं ते पातळ होणार नाही. शक्यतो पुरण कधीच पातळ होत नाही, जरीही पाणी राहिलं तरी पण होत नाही. आणि ज्या वाटीत मी डाळ घेतली होती मापाने
तेवढंच मी गूळ घेतला आहे. हे सम प्रमाणात आपल्याला ह्याचं माप ठेवायचं आहे पुरणाचं. जे लोक कमी गोड खातात त्यांनी थोडी कमीच वापरायची, पण सम प्रमाणात वापरलं तर ते एकदम चांगलं कॉम्बिनेशन होऊन जातं गोडाचं प्रमाण. तर इथे एकदम थोडंसं मी मीठ टाकलं आहे चवीपुरतं, तरी पोळ्या चांगल्या लागतात, एकदम आळणी अशा पोळ्या लागत नाही. चपात्या आपण बनवतो तसंच इथे पुरणामध्ये थोडंसं असं मीठ टाकायचं. आणि आता पुरण बनवायला घेतलं आहे मी. तर आपल्याला आता यामध्ये डाळ आणि गूळ असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळं मिक्स होऊन पुरण चांगलं बनेल आपलं. बहुतेक वेळा जास्त फास्ट गॅस असेल ना तर पुरण खाली लागण्याची शक्यता असते. आणि इथे मी 7 ते 8 वेलची घेतलेल्या आहेत, ज्याची मला पावडर करून घ्यायची आहे. तर ही पावडर करण्यासाठी तुम्ही याला खलबत्ता यूज करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यातही वापरू शकता. तर आता मी ते सोलून थोडीशी साखर टाकलेली आहे, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे मिक्स होईल. ही थोडीच वेलची असल्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये शक्यतो बारीक होत नाही. आणि असं जर केलं तुम्ही थोडी साखर आणि थोडी वेलची असं टाकून जर खलबत्त्यामध्ये चांगलं बारीक केलं तर त्याची छान पावडर बनते. आणि आता इथे साईडला कांदा पण चांगला ब्राऊन होत आलेला आहे. अजून याला थोडासा आपण परतून घेऊयात. आता तुम्ही बघा याची चांगली पावडर झालेली आहे साखर टाकल्यामुळे. आणि आपण हे चांगलं डाळीमध्ये टाकून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. हे पुरण बनवताना खूप व्यवस्थित बनवावं लागतं, मीडियम गॅसवरती, एकदम फास्ट गॅस करून चालत नाही. आता तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं पाणी दिसत असेल, पण नंतर हे सगळं आटून जातं आणि पुरण एकदम सुक्कं बनून जातं. आणि ते मी थोड्या मिरच्या घेतल्या आहेत, ह्या लवंगी मिरच्या आहेत, 7 ते 8 मिरच्या घेतल्यात. आता कांदा पण चांगला परतला, तोही काढून घ्यायचा आहे. मी माझ्या मसाल्यांमध्ये नेहमीच कोथिंबीर ही थोडीशी तव्यामध्ये परतून घेते. आणि आता मिरच्या पण आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. मिरच्या ही तिखट आहेत, त्यामुळे मसाल्याचं प्रमाण आपल्याला योग्यच वापरायचं, नाहीतर आमटी खूप जास्त तिखट होऊन जाते. तर आता इथे पुरण माझं थोडं शिजलेलं आहे, अजून याला सुक्कं करायचं आहे. पुरण हे चांगलं मिक्स करूनच आपल्याला बनवावं लागतं. तर इथं माझा मसाला तर भाजून रेडी झाला होता. आता तुम्ही बघू शकता पुरणही रेडी झालं होतं. आणि आता हे आपल्याला थोडं थंड करण्यासाठी एका भांड्यात काढून घ्यायचं. तर इथे मी परातीमध्ये हे पुरण पूर्ण काढून घेतलं. आणि आता बघा तुम्ही एकदम सुक्कं असं झालेलं आहे. आता हे पुरण तुम्ही थोडा वेळ थंड व्हायला ठेवायचे. आणि मसाला आता मी वाटून घेते. आता मसाला वाटण्यासाठी मी इथं आलं, खोबरं आणि कोथिंबीर असं सगळं हे पहिलं आधी वाटून घेतलं. आणि ते मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे. सगळं एकत्र वाटायचं नाही तर खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात. आणि मसाला बघा तुम्ही किती छान कलर आलेला आहे. मसाल्यालाच मिरच्या टाकल्यामुळे खूप सुंदर कलर येतो. आता मी इथे साईडला पुरणपोळ्यांसाठी पीठही मळून घेत आहे. आता तर आमटीला फोडणी द्यायची आहे. तर यात मी आधी टाकलं होतं मोहरी, जिरं, तेजपत्ता, कढीपत्ता आणि लसूण हे सगळं फोडणीमध्ये आपल्याला टाकायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आमटीची टेस्टला खूप फरक पडतो. त्यानंतर मी हळद टाकलेली आहे आणि हा वाटण केलेला मसाला. तर असं सगळं टाकून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि तेल थोडं जास्तच वापरलं आहे मी मसाल्यात, कारण आमटीला चांगले हे तरी येते आणि आम्हाला तरीवाली भाज्या आवडतात. आणि इथे मी कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे. त्यानंतर टाकली आहे धना पावडर. हे सगळे मसाले आमचे घरचेच आहे. आणि त्यानंतर तरीसाठी मी वापरणार आहे काश्मीरी लाल मिरची पावडर. तीही आम्ही घरीच बनवली आहे, विकतचा हा मसाला नाही आहे कोणताच. ह्या मसाल्याने आता आमटीला चांगलाच कलर येतो. त्यानंतर आपल्याला मसाल्याचं जे भांडं आहे तेही पाणी ओतून ते इथे टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर आपण हे डाळीचं पाणी हे आमटीत टाकून घ्यायचं आहे. आता याच्या व्यतिरिक्त मी यात कोणतंच पाणी वापरलेलं नाही आहे. आणि चवीपुरतं मीठ. जे डाळीचं पाणी असतं त्यानेच आपल्याला आमटी बनवायची असते, त्यानेच आमटीला खरी चव येते. आणि त्यानंतर आता घेतलं आहे पुरण मी बनवायला. तर आता पुरण यंत्र नसल्यामुळे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पुरण तयार करून घेत आहे, पूर्ण मऊ असं. तसं पुरण बारीक झालेलं होतं, पण तरी पण त्यात थोडेफार डाळ राहते, त्यामुळे हे असं मऊ असं पुरण बनवून मी इथे घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे डाळीला खूप छान कलर आलेला आहे, आमटीला सॉरी. आणि पुरण हे माझं रेडी झालं होतं. आता मी इथे गोळे तयार करून घेत आहे साईडला. मी अशा प्रकारे मी पुरणपोळ्या बनवते. आणि तुम्ही ही पुरणपोळ्या कशा बनवता? सगळे लोक असेच बनवतात आणि सगळ्यांनाच येतात. तरीही आज मी माझा ब्लॉग तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे. माझी पद्धत कशी आहे हे तुम्हाला मी दाखवत आहे. तर आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगत जा. तर असं मी इथं चाळे करून घेतले आहेत सगळ्या पुरणाचे जेवढे आम्हाला पोळ्या लागतात तेवढे इथे मी गोल करून घेतलेले आहेत. आणि मी काय अशी खूप
जास्त मला पोळ्या वगैरे पहिल्यापासून येतात वगैरे असं काही नव्हतं. मी लग्न झाल्यानंतरच पुरणपोळ्या बनवायला शिकलेली. आपल्याला हे जे पुरण असतं त्याच्यामध्ये जे पीठ वापरतो आपण चपात्यांचं, गव्हाचं पीठ, ते अगदी थोडं लागतं आणि पुरण जास्त भरायचं असतं, जेणेकरून ही पोळी छान मऊ बनते. तर बघा मी इथे पोळ्या बनवून घेतलेल्या आहे. माझ्या थोड्याफार पोळ्या कधी कधी तुटतात. भरपूर वेळा गहू चांगले असले की पोळ्या चांगल्या येतात. अशा प्रकारे माझ्या पुरणपोळ्या बनवून झालेल्या होत्या. तर तुम्हाला कसं वाटत आहेत मला नक्की सांगा माझ्या पोळ्या. अशाच पद्धतीने मी इथे माझ्या सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या होत्या. यातल्या 1-2 पोळ्या तुटल्याही होत्या. तर ठीक आहे, कधी कधी होऊन जातं पोळ्या बनवताना. आपण काय खूप जास्त असं सुगरण नाही आहे स्वयंपाकामध्ये. तर कशा वाटत आहे. आणि इथे मी साईडला नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे असं काहीतरी बनवलं जातं. मी तुमच्यासाठी व्हिडिओ दाखवते. हे असं बनवलं आहे काहीतरी नागपंचमीच्या दिवशी. कुणाकडे हे बनवलं जातं मला हे सांगा. तर कसा वाटला माझा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.